तर राज्यातल्या 7 कारखान्यांना एनडीसीनं कर्ज नाकारलेलं आहे। सरकारनं एकूण 14 कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेले होते आणि 14 पैकी 7च कारखान्यांच्या कर्जांचे प्रस्ताव मंजूर झाले। नकार दिलेल्या कारखान्यामध्ये पुणे जिल्ह्यातले 3 कारखाने आहेत। संग्राम थोपटेंच्या कारखान्याला 467 कोटींचं कर्ज नाकारण्यात आलंय। दिवंगत अजित पवार यांच्या कारखान्याचा 361 कोटींचा प्रस्ताव देखील नाकारण्यात आलाय। तर शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी असे निर्णय होत असतात अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। शेतकऱ्यांचं हित पाहणाऱ्या कारखान्यांना नेहमीच सरकारची मदत करण्याची भूमिका राहिली आहे असं बावनकुळेंनी म्हटलं आहे। जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे। 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे। त्यामुळे मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली। ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे। तर असे कुठले कारखाने आहेत ज्यांचं कर्ज मंजूर करण्यात आलंय बघूया। श्री भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना सांगली, मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड सातारा, लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड बीड। तर कर्ज नाकारण्याची कारणं काय आहेत बघा। कारखान्यांचं भागभांडवल कमी असणं, कारखान्यातील आर्थिक अनियमितता, कारखाना सलग 3 वर्षांपासून तोट्यात असणं, यापूर्वी एनसीडीसी कडून कर्ज घेऊन देखील सुधारणा न होणं, कर्ज परतफेडीचं प्रमाण कमी असणं, कारखाना भाड्यानं चालवण्यास देणं, एफआरपी रक्कम आणि शासनाची थकबाकी असणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।